नवले पुलावर काही वेळापूर्वी भीषण असा अपघात झाला। या अपघातात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। 8 पेक्षा जास्त जणांचे मृतदेह सुद्धा बाहेर काढण्यात आलेत, तर जवळपास 20 पेक्षा जास्त नागरिक या सगळ्यामध्ये गंभीर जखमी असलेले दिसतात। त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू आहेत। मात्र हा जो नवले पूल आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून हॉटस्पॉट ठरतोय अपघातांचा। या ठिकाणी अनेक ऍक्सिडेंट होतात, दर 2-3 दिवसांमध्ये एकतरी ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेला असतो। त्यामुळे नवले पुलावर अपघात इतक्या मोठ्या प्रमाणात का होतात, यामागची कारणं काय, या सगळ्याला जबाबदार कोण आणि इथून पुढे उपाययोजना नेमक्या कोण करणार, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर स्थानिक पुणेकर आहेत, विविध पक्षांचे संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणात नवले पुलावर वारंवार अपघात होतात मात्र उपाययोजना कोणीच करताना दिसत नाही? नवले ब्रिज हे पुण्याचं दक्षिण द्वार आहे, त्याच्याकडनं सगळे लोक आतमध्ये येतात। तो जो पूल आहे तिथं वारंवार सारखे महिन्यातनं सारखे म्हणजे आठवड्याला म्हणलं तरी ऍक्सिडेंट होत असतात। 2-3 दिवसापूर्वी जे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत त्यांनी 2-3 दिवसापूर्वी आता त्यांची पूर्ण टीम घेऊन तिथे सर्वे केला। खड्डेमुळे ट्रॅफिक जाम होते, कशामुळे होतंय, पण ते काय तरी झालं। त्यानंतर हा 2 दिवसामध्ये एवढे ऍक्सिडेंट झाले की इतके लोक मेलेत की त्यांचा अजून आकडा समोर येणार आहे। पण पुण्यामध्ये ब्रिज बांधताना किंवा हे करताना आहे ना, जे स्थानिक प्रतिनिधी आहेत किंवा स्थानिक जे नेते आहेत पुण्यातले, ते ब्रिज बांधण्यामध्ये जे स्थानिक बाजूने समजा आजूला हॉटेल असेल तो ब्रिज जागेवरनं उचलले आणि जागेवरतीच उतरवलाय। जागेवरती उतरणं इतका स्लोप आणि इतका आहे की तिथे ऍक्सिडेंट होतात। त्याच्यावरती प्रशासनाने नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे त्या पुलाच्या बाबतीमध्ये। जर चौकशी केली तर त्याच्यामध्ये पूर्ण सत्य समोर येईल त्याच्यामध्ये। पण या सगळ्यात उपाययोजना नेमक्या कुणी करायला हव्यात असं? उपाययोजना प्रशासनानेच करायला पाहिजे ना। ते जे सगळं प्रशासन आता त्याच्यावरती प्रशासनानेच उपाययोजना केल्या पाहिजेत। जो ब्रिज लांबून म्हणजे पूर्ण त्या ह्याच्यामधनं जो नवीन जो घाट केलेला बोगदा केलाय कात्र तिकडनं इकडे ब्रिज आणायला पाहिजे होता, तो ब्रिज जागेवरती उचललाय। त्याच्यामध्ये सर्वेक्षण आणि व्यवस्थित नीटनेटकेपणा प्रशासन नाहीये। प्रशासन याच्यामध्ये 100% चुकतंय। तुम्ही स्वतः अनेक वर्ष रस्ते सुरक्षा या विषयामध्ये काम करताय, अशा पद्धतीने नवले पूल इतका मोठा हॉटस्पॉट का ठरतोय, नेमकी कारण काय वाटतं? खरं तर आश्चर्याची बाब अशी आहे की पुणे शहरात हजारो मृत्युमुखी अपघातात होतात। आता नवले पुलावरती उद्यापासून सगळे मंत्री संत्री तिथं सापारीला येतील, तिथं बघतील, आश्वासनं देतील, परत पुढच्या अपघाताला येतील। आतापर्यंत इतके गंभीर अपघात त्या नवले पुलावरती झाले। माझी तर माननीय नितीन गडकरींना विनंती आहे, ते नवले पुलाचं नाव बदलून यमदूत पूल करा। यमदूत पूल केल्याने तरी लोक जरा हळूहळू जातील की बाबा खरंच यमदूत पूल आहे। कारण इतकी लोकांचा जीव जातोय आणि ते निष्पाप ती बिचारी कामावरनं घरी जात असतात, कोण कामाला जात असतो। आज तर इतकं आहे की कोण वारलंय ह्याची पण म्हणजे लोकांना काळजी आहे की ज्या लोक कामावरनं घरी आलंय का। पुणे शहरात अतिशय भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि इतकी लोकसंख्या। आणि मला सांगा, अपघात होतो, आग लागती, आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी पण इतका वेळ लागतो आपल्याला, फायर ब्रिगेड तिथं पोहोचण्यासाठी। नॅशनल हायवे आणि आपले पुणे शहरातला डीपी रोड म्हणा, सर्व्हिस रोड म्हणा, मला एक सांगा, एकतर आपल्या पुणे शहराला अनेक मंत्री संत्री आहेत, गडकरी साहेब बऱ्याच वेळा व्हिजिट केलेली आहेत। आपल्या इथला नॅशनल हायवे, त्याचा सर्व्हिस रोडचा काय उद्देश काय असतो की एखादी गाडी पंक्चर झाली, एखादी बस थांबायची, तर त्यांनी सर्व्हिस रोडला घ्यायची असेल। तुम्ही जर आपला बावदा म्हणजे हायवे पासून जर तुम्ही जर पूल चेक केला, आपला हायवे नॅशनल हायवे, तर त्याचा सर्व्हिस रोड हा रस्त्याला नाहीच आहे। नॅशनल हायवे आपला वरती आणि सर्व्हिस रोड खाली आहे। मग गाडी पंक्चर झाली की तो मुख्य रस्त्यावरच राहतो नाही, असे अपघात घडतात। हे वारंवार मी आतापर्यंत हेल्प रायडर म्हणून, महाराष्ट्र सेना म्हणून बऱ्याच वेळा गडकरी साहेबांना पत्र दिली, पण एकही पत्राचं उत्तर आलं। याच बालगंधर्वात मी एक त्यांना समक्ष निवेदन दिलं होतं। मला ते म्हटले मी तुम्हाला थोड्या दिवसांनी तुम्हाला पर्सनल उत्तर हे देईल, पण कुठलाही निरोप आला नाही। आम्हाला गडकरी साहेबांवरला विश्वास होता, पण आता इतके लोक पुणेकरांना आम्ही काय फक्त श्रद्धांजली वाहून गप्प बसायचं का? किती पुणेकरांचे जीव चाललेत, किती जणांचे निष्पाप जीव चाललेत। ते जे रोड आम्ही जे कर भरतो, कर भरून आम्ही रस्त्यावर मारायचं का? उद्याला या मंत्री संत्र्यांचं कोण मेल्याशिवाय ह्याच्यावरती लक्ष देणार नाहीयेत का? कारण ज्या घराचा माणूस जातो त्यांनाच त्याचं गांभीर्य असतं। आज आपण एक बघाल, बॉम्बस्फोट दिल्लीला झाला, 13 जण मारतात आणि आपल्या इथे एका अपघातात 8 जण मारतात। म्हणजे पर देशातनं येऊन त्यांनी बॉम्बस्फोट करून 8 जण मारली आणि इथं आपण प्लॅनिंग चुकलं म्हणून आपली लोक जर हजारो लोक एका ठिकाणी मरत असतील, एवढं गांभीर्य नाही, एवढे गेंड्याच्या कातडीची हे प्रशासन झाले। मी या प्रशासनाचा नॅशनल हायवेचा निषेध करतो। ते कदम साहेब म्हणून नॅशनल हायवेला अधिकारी आहेत, त्यांचं बिलकुल दुर्लक्ष आहे। कधी फोन करा, कधी फोन उचलत नाही। चांदणी चौकापासनं, बानेरपासनं, तुम्ही जर बालेवाडीपासनं बघाल तर नॅशनल हायवेचं प्लॅनिंग चुकलेलं आहे। त्याच्यामुळे पुणेकरांचा नाहक जीव जातो। नॅशनल हायवे हा वेगळा असला पाहिजे आणि पुणे शहरातले रस्ते हे वेगळे राहिले पाहिजे, ही आमची प्रशासनाला नितीन गडकरी साहेबांना विनंती आहे।
आपण बघितलं तर म्हणजे नितीन गडकरींचं नाव इतक्या वेळा घेतलं म्हणून त्यांनी बांधलेले रस्ते किंवा त्यांनी बांधलेले ब्रिज हे अक्षरशः आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची चर्चा होत असते. तरी सुद्धा पुण्यातला एक ब्रिज इतक्या वर्षांपासून बांधला गेलाय. शेकडो लोक दरवर्षी या सगळ्यामध्ये मरण पावतात, मात्र कुणीच या सगळ्याकडे गांभीर्याने पाहत नाही. तुम्ही आजपर्यंत पाहिलं का नवले ब्रिजवरचं सगळ्यात 2-3 समस्या मेन आहेत. एक म्हणजे वाढतं ट्रॅफिक जे IT पार्कमुळे त्या रोडला आहे. दुसरं तो नवले ब्रिज पहिल्यापासून चुकीचा आहे. प्रचंड तीव्र उताराचा ब्रिज बांधलेला आहे. सगळ्यात चुकी तिथं, कारण तिथं सलग 3 आहेत. एक वरनं तिकडनं कात्रज कडून आलं की उतार, पुन्हा लगे नवले ब्रिज, लगे तो क्रॉस केला की पुन्हा वारजे हायवे ब्रिज, असे सलग 3 वर खाली केले. मुळात ती चुकीच आहे. मला काय सांगायचंय, तो नवले ब्रिज अपघात कधी टळतील माहिती का? जेव्हा त्या नवले ब्रिज वरती टोल सुरू होईल. टोल हा टोलचा झोल आहे. जर टोल सुरू झाला ना तर तो नवले ब्रिज चांगला होईल, कारण हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. कारण तो बांधताना चुकीचा बांधलाय, लोकांचा जीव जातो. अजून यांना प्रशासनाला कशाची जागच नाही आलेली. ते कधी जाग येणार? जेव्हा टोल घेणार, त्याशिवाय हे लोक रस्ता सुधारणा करणार नाही. यांनी आता ऍक्च्युली खरं तर तो पूल कधीच पाडायला पाहिजे होता आणि पूर्ण सरळ रस्ता करायला पाहिजे होता. आणि तेवढा प्रचंड प्रमाणात तीव्र उतार आहे आणि पीक आवरला म्हणजे संध्याकाळी 5:30 जे ट्रॅफिक होतं ना, याच्या मागचं मूळ कारण आजपर्यंत शोधलेत नाही. यांनी मेट्रो कुठून फिरवायला पाहिजे होती, तिकडे फिरवली नाही, भलतीकडे मेट्रो फिरवत बसलेत. या सगळ्या मेट्रोच्या ब्रिज असेल सगळ्या. आता नवले ब्रिजचं तुम्ही आता आपण उदाहरण बघतो, अपघात होतात. आजचं नाहीये, गेल्या 4-5 वर्षातच प्रश्न असेल, आम्ही हेल्परायटर म्हणून इतकी कामं बघतो, इतके अपघात आम्ही मदत केली. आम्ही रात्री 11 वाजता जाऊन तिकडून आम्ही बसमधून लोक बाहेर काढली. पण हे आजपर्यंत प्रशासन का जागा झालं नाही हे अजून कळलं. फक्त आता बघा, फक्त येणार मंत्री लोक येणार, त्यांचा ताफा आला की नवले ब्रिजवर एक पण वाहन नसेल. पण जेव्हा ताफा नसेल तेव्हा नवले ब्रिज काढण्यामागचं प्रशासन, ट्रॅफिक पोलीस नाही तिकडे. सगळ्यात मोठा ट्रॅफिक पोलिसांचा अभाव आहे तिकडं. रस्त्याचं सुरक्षा कशी आहे, नियोजन कसं आहे, ट्रॅफिक जावं नियोजन आहे. पोलीस कोपऱ्यात उभं राहून चलन फाडत बसतात. तुम्ही नवले ब्रिजच्या खाली जाऊन बघा, मी तुम्हाला फोटोसहित देऊ शकतो. आता मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, पोलीस नवले ब्रिजच्या खाली उभे राहतात आणि चलन करत बसतात, पण ते ट्रॅफिक सॉल्व्ह नाही करत. हे सगळ्यात मोठा अभाव आहे. कारण इथं यांची मानसिकता नाहीये, नेत्यांची पण नाहीये, पोलिसांची पण नाहीये. उघड आहे. मी तर माननीय पुण्याच्या पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेबांना सांगाल, साहेब नवले ब्रिजच्या खाली जाऊन तुम्ही गुपचूप एका दुसऱ्या गाडीत, प्रायव्हेट गाडीत जाऊन बघा की पोलीस काय करतात, ट्रॅफिक सोडतात की चलन पाडतात, हे तेव्हा कळेल. हा मुख्य मुद्दा आहे ना. अपघात व्हायचं कारण काय? तुम्ही ज्या वेळेस ट्रॅफिक सोडवलं पाहिजे तेव्हा तुम्ही चलन फाडत बसताय. ट्रॅफिकचा पीक आवर जो आहे 5 नंतर आहे, 5 ते 8 आहे. सोडा ना तुम्ही पटापटा ट्रॅफिक, बघा तुमचं होते का अपघात. हे बऱ्याच गोष्टी अशा, त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि तो ब्रिज 100% पाडायलाच पाहिजे, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. आपल्याकडे असं अनेकदा बघायला मिळतं की जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा तो रस्ता कुणी बांधला याच्यावर ठरतं की मग जबाबदारी कोण घेणार. मग तो केंद्राने बांधलाय की महानगरपालिकेने बांधलाय की PMRDने बांधलाय, अशावरून जबाबदारी झटकण्याचं काम हे जास्त होतं, ना की जबाबदारी स्वीकारून त्यावरती उपाययोजना. खरं तर आता आपला जो अपघात झालाय नवले ब्रिजवर, त्याच्या अद्याप अजून आकडा बाहेर आलेला नाही. त्याच्या माझ्या सहकार्याने जसं सांगितलं की जे आग लागली ती आग विझवायला सुद्धा तिथं पोचू शकत नाहीत. म्हणजे ही प्रशासनाची चूक आहे. आणि याच्या प्रशासनाच्या चुकीमुळे ज्यांनी कोणी जबाबदारी झटकायचा प्रकार आहे हा टोटल चुकीचा आहे. म्हणजे जबाबदारी का झटकायची? आज पूल झालाय, पुलाच्या गोष्टी सगळ्या झाल्यात, जो तीव्र उतार आहे त्याचं फक्त पाहणी झाली. जो कोणी अधिकारी येईल, आमदार येतील, खासदार येतील, जो कोणी येईल, मंत्री येतील, संत्री येतील, फक्त पाहणी करतात. ते उपाययोजना शून्य आहेत. नॅशनल हायवे त्याच्या जर स्लायडिंग बघायचं असतं, फक्त त्या डांबराचं स्लायडिंग पण होतं, तिथून पण लोक सटकून पडतायत, आदू होत आहेत लोक कायमची तिथंच. नुसतं ऍक्सिडेंट नाही, त्याच्या पुढची पण एक गोष्ट आहे की स्लायडिंगमुळे तिथं जे ओव्हरले काय केलेलं आहे त्यांनी डांबराचं, त्याच्यावरून पण लोक पडतायत. प्रशासनाची निव्वळ चूक आहे. आणि ह्या सगळ्या आजच्या घडामोडी ज्या घडल्यात नवले ब्रिजवर, जे लोक मृत्युमुखी पडले, त्याचा पूर्णपणे जबाबदार हे प्रशासनच आहे. आपण अनेकदा असं बघतो की एखादी चांगला रस्ता बांधला जातो, मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि अगदी किरकोळ काहीतरी पाईपलाईनच टाकायची राहिली, कुठे काय राहिलं, ड्रेनेज राहिलं, पुन्हा रस्ता खणला जातो, पुन्हा ते टाकलं जातं. मग या सगळ्यामध्ये मोठा गैरव्यवहार सुद्धा होतो. इतका मोठा पूल बांधलाय, ज्या पुलावर इतके नागरिक मरतात, तरी सुद्धा हा पूल पुन्हा एकदा बांधावा किंवा त्याच्यात दुरुस्त्या कराव्यात, हे का वाटत नसेल सरकार? पुणे शहर हे ऐतिहासिक शहर झालेलं आहे आणि आतापर्यंत पुणे शहरातले अनेक पूल पाडण्यात आलेले आहेत चुकीच्या प्लॅनिंग म्हणजे तुम्ही उदाहरण घ्याल, करोना काळामध्ये पुणे विद्यापीठाचा इतका मोठा पूल 550-600 कोटी रुपये खर्च करून जो बांधला होता, तो 400-500 कोटी खर्च करून परत पाडला. असे पुणे शहरातले अनेक पूल आहेत असे की जे पाडण्यात म्हणजे यांच्या कन्सल्टंट नेमून सुद्धा चुकीचे पुलं झालेली आहेत. नवले पूल हा नॅशनल हायवेच्या अंडर आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टर हे रिलायन्स कंपनी आहे.
रिलायन्स कंपनीचा पुढं साताराच्या पुढं टोल आहे. हे शहर असल्यामुळे त्यांना शहरात टोल घेता येत नाही. टोल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या रस्त्यावरती दुर्लक्ष करायचं का? दुर्लक्ष करायचं का? मी जसं म्हटलो की आपल्या हायवेला लागून सर्व्हिस रस्ता पाहिजे. खरंच आहे का हो सर्व्हिस रस्ता? तुम्ही आपण पत्रकार म्हणून किती वेळा त्या भागातनं जातो. मला सांगा, इतका गैरप्रकार आहे आणि आपल्या इथं टाउन प्लॅनिंगची कमी आहे. ज्या भागात जर तुम्हाला माहिती की ह्या भागात जर नागरिक भरपूर राहणार असतील, मग त्या भागाचे रस्ते विकसित यांनी केले पाहिजे ना. जे नॅशनल हायवेला वरनं पास न होता तर त्यांना पॅरल रस्ते झाले पाहिजे की जे रस्ते होऊन, म्हणजे आता जे रिंग रोडचं प्लॅनिंग चालू आहे ना, हे पहिलं 10 वर्षापूर्वी रिंग रोडचं झालं पाहिजे. हे आता छातीटोकपणे सांगतायत की रिंग रोड आम्ही केलाय. अरे हजारो जण मेले तेव्हा मृत्युमुखी झाल्यानंतर तुम्ही रिंग रोड केलाय आणि रिंग रोड होऊसपर्यंत अजून हजारो जणांचा मृत्यू होणार आहे. त्यात कुणी असू शकतो, मी पण असू शकतो, कुणी असू शकतो त्यामध्ये. त्यामुळे माझी प्रशासनाला खरंच पुणेकर म्हणून एक विनंती आहे की ह्या गंभीर विषयावरती खरंच यांनी कॅमेरे लावले, दंड लावले म्हणजे अपघात थांबले का? जर नवले पुलावर गेलं, यांनी पर्याय काय केला? ते मध्ये त्या रबलरच्या पट्ट्या टाकल्या आणि 30चा स्पीड ठेवलाय आणि कॅमेरे लावले. त्याच्यामध्ये कॅमेरा स्पीड दिसतो आणि जो कात्रज बसने येतो तो पावती पाडत जातोय. करोडो रुपये दंड. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, त्या दंडाच्या रकमेने पण पूल बांधू शकतो आपण. इतकी रक्कम त्या पुणे महानगर पोलिसांना भेटलेली आहे. त्या नवले ऍक्सिडेंट थांबवायचं नाहीये, फक्त टॅक्स घ्यायचा. दंडच गोळा करायचा आहे ना, दंडच गोळा. त्या दंडाची जर तुम्ही माहिती घेतली ना, त्या दंडाच्या रकमेतनं नवले पूल परत पाडून बांधू शकतो आपण. इतकी रक्कम त्या नवले पुलावरनं गोळा केली यांनी. कारण 2000 रुपयाचा तुम्ही जर 30चा स्पीड दिलाय त्यांनी, 30च्या पुढे जर गाडी असली तर 2000 रुपये दंड आहे. 60 नाही, 30च्या पुढे नंतर त्यांनी 30, 40 असं ते टप्पे केलेत, उतारावरती सेक्शन केलेले आहेत. पण फक्त दंड गोळा करायचा म्हणजे संपलं का विषय? आता उद्या मंत्री येतील, सगळे येतील, मग म्हणतील आम्ही इथं AI कॅमेरा लावणार, आम्ही सगळे. त्याचा उपयोग काय? खरं तर याला इच्छाशक्ती लागती. ती इच्छाशक्ती आपल्या कुठल्याही नेत्यांमध्ये नाही. अनेक शहरं आहेत ज्यामध्ये हायवे जातो, पण तो हायवे हा त्या शहरापासून तो वरनं जातो किंवा तो अंडरग्राऊंड जातो. त्याला पर्यायी रस्ता करणं गरजेचं आहे. त्याला शहराच्या नागरिकाच्या वस्तीतनं जाणं चुकीचं आहे. आपल्या या भागातनं जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर नॅशनल हायवे जातोय. आता हाच रोड नाही, नगर रोडला पण किती जण मृत्युमुखी पडताय. आता प्रशासनाने एक पत्र काढलं की जड वाहनांना बंदी. आहे का जड वाहनांना बंदी? जड वाहनांना बंदी असून डंपर खाली लोक मारतातच ना. PM याचा अर्थ काय झाला की प्रशासनाला फक्त तुम्ही पोलिस जर बघताल तर एखाद्या झेड ब्रिजच्या कॉर्नरला 5-6 पोलिस ढाबळ करून असणार, गारवारेच्या खाली पुलावरती असणार. म्हणजे फक्त नियम तोडायचे आणि तुम्ही दंड भरायचा, पुणेकरांनी दंड भरायचा. हेच काम राहिलंय का? अहो हे म्हणतात हेल्मेट घालून पण लोक मरतील, असे अपघात व्हायला लागलेत आता. नक्कीच. या सगळ्यामध्ये मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की आता हा इतका मोठा अपघात झाला, या सगळ्यावर इतकं बोललं जात आहे, ब्रेकिंग न्यूज सगळीकडे चालू आहेत. अर्थातच जसं सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की उद्यापासून अनेक मंत्र्यांचे, आमदार, खासदारांचे त्या ठिकाणी दौरे होतील, पाहणी केली जाईल, कदाचित मृतांच्या नातेवाईकांना भेटलं जाईल आणि कदाचित या सगळ्यामध्ये काही आर्थिक मदत वगैरे सुद्धा जाहीर केली जाईल. एवढंच करून भागणार आहे का? आणि एवढं करून भागणार नाहीये. ज्यांचा माणूस गेलेला आहे या ऍक्सिडेंट मध्ये, तर त्यांना ती शासन करून उपयोग नाही नेत्यांचं. माझं नाही का, तुम्ही बाहेरचे जर महाराष्ट्राच्या बाहेरचे जर रस्ते बघितले तर इतके स्टार रोड, इतके चांगले रोड आहेत. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे की आपला देव आपल्याला पावत नाही, दुसऱ्याला पावतो. तर मी असं म्हणेल की नितीन गडकरींनी ना महाराष्ट्रात लक्ष दिलं पाहिजे. तर नितीन गडकरी महाराष्ट्राचे रस्त्याचे मंत्री आहेत, ते महाराष्ट्रात लक्ष न देता बाहेर बँगलोर, हैदराबाद बघा, इतके भारी भारी स्टार रोड आहेत ना की पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी अजिबात शून्य लक्ष आहे. मी म्हणतो नितीन गडकरी महाराष्ट्राला पावत नाहीत. नितीन गडकरींचं बाहेरच काम चालू आहे सगळं, महाराष्ट्रामध्ये अजिबात त्यांचं लक्ष नाही. नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, स्थानिक नागरिकांना, पुणेकरांना इतकंच वाटतंय की या सगळ्यामध्ये आता केवळ आर्थिक मदत करून किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पाहणी दौरे वगैरे करून काहीही होणार नाहीये. जोपर्यंत मेन ज्या काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहेत, म्हणजे स्लोप असेल किंवा मग या ठिकाणी आणखीन बरेच इश्यूज आहेत, ट्रॅफिक खूप जाम होतं, एखादी गाडी बंद पडली तर त्या गाडीला बाहेर काढता येत नाही, असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. या प्रॉब्लेम्सवर जोपर्यंत उपाययोजना केली जाणार नाही तोपर्यंत नवले पुलावर होणारे अपघात टळता येणार नाहीत. आणि हे अपघात जर टाळायचे असतील तर ही जबाबदारी कुणाची आहे? रस्ता कुणी बांधलाय, पूल कुणी बांधलाय, हे सगळं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन पुणेकरांच्या हितासाठी, पुणेकरांचे जीव वाचवण्यासाठी एकत्र येऊन या सगळ्यावरती उपाययोजना करणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे येत्या काळात इतके सगळे अपघात झाल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.